लहानपणापासूनच शास्त्र बुद्धीचे होते. त्यांना वाचनाचा खूप छंद होता. पण त्यांना वाचनाचा छंद लावणारे, समाजात कसे जगावे ते शिकवणारे त्यांचे वडील ते म्हणजे रामजी आंबेडकर. ज्या मायला खायला पोटभर भाकर नव्हती, नेसायला नीटनेटकं लुगडं नव्हतं, त्या मायने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनवले. त्या म्हणजे भीमाई आंबेडकर. आणि गौऱ्यात थापून सुद्धा ज्यांनी आपला संसार मांडला त्या म्हणजे रमाई आंबेडकर. 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगवायचे ते शिकवेल. अरे कोणी विचारेल ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दाचा अर्थ तरी काय, तर आपली मान अभिमानाने उंच करून सांगा. ड म्हणजे डॉक्टर, बा म्हणजे पाणीदाते स्वभावाचे, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, सा म्हणजे साधकते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतूचे, ब म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे, आ म्हणजे आनंद आपल्या जीवनात आणलेला, बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला त्या 14 तळ्यावर, ड म्हणजे डगमगले नाही संकटे आल्यावर, क म्हणजे कर्तव्याची जाणीव आणि र म्हणजे रयतेचे रचलेले संविधान, र म्हणजे रयतेचे रचलेले संविधान. मी एक सांगते, असेच काही फुलं होते बघा. एक मुलगा विचारतो तुझा बाप काय आहे, तो म्हणतो माझा बाप आमदार आहे. दुसरा विचारतो तुझा बाप काय आहे, तो म्हणतो माझा बाप खासदार आहे. सगळे सांगतात माझा बाप आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे. पण तिथे बौद्ध धर्माचा मुलगा असतो, त्याला विचारतात तुझा बाप